सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आत्ताच आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, काय प्रतिक्रिया आहे तुमची ईडीच्या या आता ईडी कोर्टाने दिलेल्या निकालावर? आता मला ना खरंच काय बोलू कळत नाहीये, कारण आता पुराव्या अभावी या शब्दाचा अर्थच मुळात मला समजून घ्यायला लागेल। त्या ईडीने स्वतः डॉक्युमेंट केलंय की किकबॅक्स मिळाले, खात्यात आले, त्या खात्यातल्या किकबॅक्स मधनं त्यांनी असंख्य प्रॉपर्टी घेतल्या। इतकंच नाही तर MET बननं कॅश उचलली गेली, कॅश कलकत्त्याला पाठवली गेली। त्या प्रत्येक माणसाने उचलणाऱ्या माणसाचं स्टेटमेंट आहे, ज्यांनी कलकत्त्याला कॅश फिरवली त्या माणसाचं स्टेटमेंट आहे। हे सगळं ईडीने चार्जशीट मध्ये डॉक्युमेंट केलेलं आहे। त्याच्यातनं परवेश भावेश अशा असंख्य कंपन्यांमध्ये पैसे आले, ज्याच्यातनं पैसे प्रॉपर्टीज मध्ये घातले गेले। हे सगळं डॉक्युमेंटेड आहे। कुठला पुरावा हवा आता या लोकांना मला नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रेडिकेट ऑफेन्स सिद्ध होत नाहीये, म्हणून त्यांना सुटका दिली जाते, म्हणून त्यांना दिलासा दिला जातोय। प्रिसाइजली माय पॉइंट। प्रेडिकेट ऑफेन्सचा अर्थ काय? मला तर उद्या मी त्याची एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। ईडीचं चार्जशीट मी अख्खं वाचून दाखवणार आहे, अख्खच्या अख्खं। त्यांनी जे जे डॉक्युमेंट केलंय ते वाचून दाखवणार आहे। इतकंच नाही तर त्याच्यापैकी 3 अक्युज्डनी आत्ताच्या घटकेला कोर्टाला लिहून दिलंय की आम्हाला माफीचे साक्षीदार करा, आम्ही इतरही माहिती द्यायला तयार आहे। ती स्टेटमेंट पेंडिंग असताना अचानकपणे जर ईडी म्हणते की प्रेडिकेट ऑफेन्सेस आर नॉट फाउंड, आय मीन हाऊ डिस्गस्टिंग कॅन इट बी? हाऊ डिस्गस्टिंग! मला तर राग, किळस, संताप सगळं येत आहे। आणि राग येतोय फडणवीसांचा की किती गटार गंगा करून टाकली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची। सो बेसिकली करप्शन म्हणजे भ्रष्टाचार हॅज बिकम अ नॉन इव्हेंट। आता कोणाला काही फरक पडत नाही, कोणी हवं लुटावं, हवे ते धुडगूस घालावे, आमचं राजकारण आम्ही हवं तसं करत राहणार, हेच याच्यातनं सिद्ध होतंय। पण अंजली ताई, आता सर्वसामान्य माणसाला याच्यातनं एक प्रश्न असा पडतो की घोटाळा झाला होता का? 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता असं म्हटलं यंत्रणांनी, त्याच्यावर गुन्हे दाखल केले, त्याच्यावर मंत्री असलेल्या छगन भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं, आणि आता फक्त एवढंच म्हटलं जाते की छगन भुजबळांना दिलासा। सर्वसामान्य माणसासाठी प्रश्न आहे की 100 कोटीचा मुळात घोटाळा झाला का, आणि झाला असेल तर ते 100 कोटीचं झालं काय? नाही, 100 कोटी सोड, मी त्यांच्यावर डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्सची केस केली आहे। त्यांच्या आत्ताचे मी लिस्टेड ऍसेट्स 2653 कोटीचे आहेत। मग छगन भुजबळांकडे ढगात न पडले का 2653 कोटी रुपये? ढगात न पडले का? आणि एवढंच नाही, जर 2.5 वर्ष यांना जेलमध्ये पाठवलं तर हे ईडीवर आता पुढे केस करणार आहेत का की मला कुठच्या गुन्ह्यात तुम्ही मग 2.5 वर्षाची शिक्षा दिली, आता करणार आहेत का? हे याचं उत्तर ईडी देऊ शकणार आहे का? हे काय डिस्गस्टिंग प्रकार चाललेत, मला तर आता सगळ्या सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचं आहे सगळं। नाही, बरोबर आहे। इतके वर्ष झाल्यानंतर, केस दाखल झाल्यानंतर, आरोपी म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवल्यानंतर जर तुम्हाला काही वर्षांनंतर असं वाटत असेल की याच्यामध्ये काहीच नव्हतं, तर मग संपूर्ण यंत्रणेवर आणि विशेषतः या चौकशी यंत्रणा आहेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात की इतक्या वर्षांमध्ये नेमकं झालं काय? प्रश्नच नाही। मी एक्झॅक्टली हाच मुद्दा, म्हणून मी म्हटलं ना, मी उद्या सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ईडीची सगळी वाक्य टू वाक्य वाचून दाखवणार आहे की आता आणि मी स्वतः एक कुलूप घेऊन ईडीचे जे सगळ्यात मोठे इथले जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांना मी ते कुलूप देणार आहे की आता हे लावून टाका तुम्ही, कारण तुमच्या यंत्रणा, तुमचे ईडी, अँटी करप्शन ब्युरो, हे काहीची गरज नाहीये। बंद करून टाका ही सगळी ऑफिसेस, बंद करून टाका, कारण त्या अधिकाऱ्यांच्या त्या फाइंडिंग्सला काही मतलबच नाहीये। राजकारणी हवे तेव्हा हव्या त्याला ते क्लीन चिट देऊन मोकळे होतील। ताई, बरोबर आहे, कारण तुमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि अशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश समोर येतात, निर्णय समोर येतात, त्यावेळेस त्रागा होणं आणि वाईट वाटणं हे खूप स्वाभाविक आहे। त्यामुळे तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। खूप खूप धन्यवाद अंजली ताई, तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्याबद्दल।